हे केळीचा गड ना आता खरं पूर्ण झालेलं आहे आणि आता याची कधी पण केळी पिकायला सुरुवात होईल. पूर्ण म्हणजे एकदम पक्व झालेलं आहे असं. हे बघा. आणि जे आपल्याला बाजारात केळी मिळतात ना, तर ती केळी इतक्या दिवस घड कधीच ठेवत नाही. ते अगदी म्हणजे याच्या आधीच 1 महिना 1.5 महिना काढलेला असतो आणि ते पाण्यात घालून पिकवतात. पण ही बघा, ही आपली केळी आता पिकायला सुरुवात होणार एवढ्यातच. पूर्ण झालेली केळी ही. तर हे बघा, आता खाली डिंगी होती लावलेली, ती काढून वरती लावली कारण तिला वजन खूप झालेलं आहे. तरी हा गड 35 ते 40 किलोचा भरणार. आणि झाडाला नैसर्गिक पद्धतीने पिकलेली केळी बघा आणि ती विकतची घेतलेली खाऊन बघा. ह्याची साल एकदम पातळ असते आणि ही केळी ना अशी पूर्ण पिवळी झरत दिसत नाही, कारण आपण आधीच तोडून ठेवतो, त्याला कुठलंही केमिकल नसतं. त्याच्यामुळे ही पिवळी नाही दिसत, थोडीशी अशी काळपट दिसतं, पण खायला खूप गोड लागतात हे केळी. तर हे बघा, बाजरीला औषध मारले आणि पाहायला आले मी गावात बुलले का, तर बुललेलं आहे गावात. अजून थोडंसं मारायचं राहिलं, 1 8 सारं अजून 2 पंप होतील, तर ते औषध मारायचे. चला, खूप काम आहे, रोज कामं केली तरी नको नाहीत आणि काम कधी काही संपत नसतं. तर आता काय आहे ना, हे केळी जर एखाद्या वेळेस जर एखादं जर केळ पिकलं, गाभोळं झालं ना, ही तर आहे वाट येण्या जाण्याची. लोक या वाटेने जातात आणि कोणालाही पिकलेलं दिसल्यावरती ते माणूस केळ तोडणार आणि भीतीच्या मुळे ते ना गचकन वाढणार, त्यामुळे ही केळी पडन. तर चला, मी त्याच्यासाठी ना एक दडपा आणलाय बघा चादरीचा. आता मी हा ना केळीच्या गडाला बांधते, म्हणजे जे करून अशी पिकलेली कोणालाही दिसू नये. केळी खाय नका, पण कसं आहे, ती गपकन वाढल्यानंतर ना अख्खा घड पडन खाली, त्याच्यामुळं आपण ना त्याला एक कपडा बांधून टाकू. मागे सुद्धा आमचा इथं एक असाच गड आलता केळीचा, आणि कामामुळं आम्हाला काही लक्ष देता नाही आलं. 2 होते, तर एक गड ना असा वरून अर्धा पिकला होता आणि त्याची केळी खाली गळाली होती. तर ती अशी कुत्री खात होती, म्हणून मी ना असंच खुरपता माणसं होते खुरपायला इथं शेतामध्ये, तर मी असेच आले पाहायला की कुत्री का जमल्यात आणि केळीचे घड पण पिकायला लागलेत, म्हणून पाहायला आले. तर त्याची केळी चांगली
डझनभर गळाली असं आणि त्याला पिकलेली होती. मी त्याचे फोटो पण काढले होते, पण त्या टायमाला मी काही व्हिडिओ टाकत नव्हते. इतकं छान ना. तसंच आता हा गडसुद्धा आम्ही जरा जास्तीच पिकून देणार आहे आणि मग मी तुम्हाला नक्कीच दाखवेन आमचा गड पिकलेला. आणि मग काय कोणी जवळपास असेल व्हिडिओ पाहणार आहे तर या घरी खायला. पण केळी पिकल्यानंतर मी नक्की व्हिडिओ टाकेन. पपई छान डोळा उघडली बघा. लक्ष नाही दिलं तर पाखरं खाऊन जाते. इथं पण एक आहे. या बाकीच्या डोळा उघडल्यात, पण ही जरा जास्ती. तर चला आपण काही कांदे उपटल्यात आणि आता काही काढल्यात इथं आणि काही काठायला घरी घेतलेत. कारण वाघाची भीती सुटली आहे म्हणून मी काय आता मधल्या रस्त्यानं पायी जात नाही, तर मी चालले गाडीवर अक्षयच्या. आणि काय झाले, 2 वाघ आहेत नरमादी आणि त्यांची 2 पिल्लं आहेत आणि ती संध्याकाळी 4च्या पुढं बाहेर निघतात. ऊसातून म्हणा मक्यातून म्हणा, ती भीतच नाही कोणाला. त्याच्यामुळे ना त्यांची लय दहशत वाढली आहे. आमच्याकडं कुत्रे ठेवले नाही त्यांनी, काही नाही, लय म्हणजे गोंधळ लावला आहे. त्यासाठी मी आता मधून न जाता पाऊलवाटेने मी गाडीवरतीच चालले घरी. आणि काही कांदे काढलेत तर काही काठायला घरी चालवले. कारण एकटीने परत यायचं म्हटल्यावर मला भीती वाटेल म्हणून मी गाडीवरती आले. तर आता पहिलं कांदे काढून घेते आणि नंतर मग बाकी सगळं काही. तर मी घेतलेत आता हे कांदे काढायला. आमचं हे कांदे काही फुगलेलं नाही आहे, कारण त्याला कसलंच औषध पाणी केलं नव्हतं. सगळ्या चिंगड्याचे थोडंसंच मोठं एक अर्ध आहे, तरी पण आम्ही काढून घेतलं. आता ते घरी खायला होतील म्हटलं. आणि बाकीले पहिले नंतर लावलेले ना चांगले मोठे मोठे झालेत. आता चांगले माना धरलेत त्यांनी. अजून त्याला महिना लागेल काढायला, त्यामुळे ते नंतर काढायचे. आणि आता हे काढते, कारण आता घरातसुद्धा कांदा खायला नाही. 12 महिने कांदा पुरवायचं म्हटलं की आतापर्यंत फार मोड येतात. मग आता या वेळेत घरचे पण आले पाहिजे म्हणून आता ते कांदे मी हे केलेत, काढून घेतलेत. आणि आता घरी खाण्यास पुरतं कांदे झालेत. आता नंतरचे निघले की ते वरती अडकून ठेवायचे असे तारावरती. लसूण आणि कांदा संगच निघते. तर ते कांदा आणि लसूण नंतर काढणार, कारण ते चांगले पोसून देणार, मोठे मोठे होऊन देणार.